श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार आहे सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी समर्थ वाणी। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन विषयासोबत। तर उद्या आहे रविवार, सर्व पितृ अमावस्या आहे उद्या आणि उद्या आपल्याला 2 ठिकाणी दिवे लावायचे आहेत। उद्या आपले जे पितृ आहेत ते निरोप घेणार आहेत पृथ्वी तलावावरून, म्हणून उद्या आपल्याला त्यांच्यासाठी दीपदान करायचं आहे। तर ते 2 दिवे कोणत्या ठिकाणी लावायचे त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर या पूर्ण पितृपक्षामध्ये आपण आपल्या पितरांना जीव घातलेला आहे, त्यांच्या सेवा केलेल्या आहे, त्यांच्या स्मरणार्थ दान केलेलं आहे। पण त्यासोबतच आपल्याला सर्व पितृ अमावस्येला एक दिवा लावायचा आहे, तो म्हणजे पिंपळाच्या झाडाच्या खाली। पिंपळाच्या झाडाच्या खाली तुम्हाला संध्याकाळच्या टायमाला म्हणजे 5 वाजेपासून ते रात्री 9-10 वाजेपर्यंत कधीही दिवा लावला तरीही चालेल। उद्या अमावस्या आहे म्हणून पिंपळाच्या झाडाला स्पर्श करू नका, फक्त दिवा घेऊन जायचा। तिळाचं तेल टाका, नाहीतर साधं तेल टाका दिव्यामध्ये, त्याच्यामध्ये काळे तीळ टाका, 2 वातीची एक वात तयार करा आणि पिंपळाच्या झाडाखाली तो दिवा नेऊन ठेवा आणि त्याची जी वात आहे ती दक्षिण दिशेकडे करा, कारण पितरांची दिशा ही दक्षिण दिशा असते। आणि तुम्हाला तिथे जाऊन ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा 1 वेळेस किंवा 11 वेळेस तुम्ही तिथे नमस्कार करून तुम्हाला प्रार्थना करायची आहे पिंपळाच्या झाडाला की पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो, म्हणून तुम्हाला प्रार्थना करायची आहे की मी जे हे दीपदान करत आहे हे माझ्या पितरांसाठी असणार आहे। मला तिथे अशी प्रार्थना करून प्रदक्षिणा घालायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे। त्याच्यानंतर दुसरा दिवा जो लावायचा आहे तो तुम्हाला आपल्या घराच्या उंबरट्याच्या बाहेर लावायचा आहे। जेव्हा तुम्ही बाहेरून आत प्रवेश करणार, घराच्या बाहेरून आत, तेव्हा उजव्या साईडला तुम्हाला एक पंती घ्यायची, त्याच्यामध्ये साधं तेल टाका, तिळीचं तेल टाका, साध्या तेलामध्ये काळे तीळ टाका, 2 वातीची एक पात तयार करा आणि त्याची जे तोंड आहे ते तुम्हाला दक्षिण दिशेकडे करायचं आहे। ते पितराच्या स्मरणार्थ असणार आहे। तर दिवा संध्याकाळच्या वेळेस तुम्ही लावू शकतात। तर दिव्याची वाच दक्षिणेकडे केल्यावर तुम्हाला तिथे हात जोडून पितृदेवताय नमः असे 1 वेळेस नाही तर 11 वेळेस म्हणा आणि पितृस्तुती स्तोत्रम जे आहे याचं पठण तुम्हाला करायचं आहे। तर याचं पठण करा, पितृ अष्टकमचं पठण करा। दोघी सेवा करता आल्या तर दोघं करा, नाही तर 1 केली तरीही चालेल आणि ती सेवा झाल्यानंतर तुम्ही घरात येऊ शकतात। तर पण याची काळजी घ्यायची की दिवा 12 वाजेपर्यंत तरी विजता कामा नये। विजला त्याच्यात नाविलाच आहे, पण विजता कामा नये याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे।